0.98 gram sulfuric acid are present in 500 ml solution. Find normality. आपण तीन स्टेप मेथड फाइंड नॉर्मॅलिटी मध्ये आपण तीन स्टेप मेथड फॉलो करू. पहिला आपण शोधू इक्विव्हॅलेंट मास. इक्विव्हॅलेंट मास म्हणजे काय? मॉलिक्युलर मास डिवाइडेड बाय फॅक्टर एक्स. आता फक्त आपण HTSO4 कडे लक्ष द्या. HTSO4 चा मॉलिक्युलर वेट आहे 98, याचा फॅक्टर एक्स आहे 2, म्हणजे याचा इक्विव्हॅलेंट मास किती आलं? 49. झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप आपण शोधू नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट कसं शोधायचं? मास अपॉन इक्विव्हॅलेंट मास. मास किती याचा? 0.98 डिवाइडेड बाय 49. हे दोन पॉइंट शिफ्ट केले तर 0 1 जा 2 जा, म्हणजे हे आलं 0.02. आणि तिसरी स्टेप आपण फाइंड करायचं नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट अपॉन or present in 1 liter solution. Number of gram equivalent already आपण फाइंड केला 0.02. इथे दिलं 500 ml सोल्युशन. आपल्याला पाहिजे 1 लिटर, म्हणजे मी या 500 ला परत कशाने डिवाइड करतो? 1000 ने. हे वरती येणार, मी इकडे सॉल्व करतो बघा. मग ते येणार 0.02 इंटू 1000, कारण तो 1000 वरती येणार, डिवाइडेड बाय 500. 500 1 जा 500 2 जा, तर उत्तर किती येणार? 0.04. नॉर्मॅलिटी किती येणार? 0.04. बघा जरासं थोडं वेळ लागेल, पण नॉर्मॅलिटी कन्सेप्ट हा 3 वे मेथडने सॉल्व करायचा. पहिले इक्विव्हॅलेंट मास फाइंड करायचं, नंतर नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट फाइंड करायचं, आणि शेवट काय फाइंड करायचं? नॉर्मॅलिटी. या पद्धतीने तुम्ही जर सॉल्व केलं तर तुमचा आन्सर कधी चुकणार नाही. तर ज्यांना तो आपण याला नाव देऊ 3 स्टेप मेथड. समजलं? परत असं बघून घ्या. ओके, चला आपण हा कन्सेप्ट हा मोलॅरिटी मध्ये पण बघितला होता. एक नॉर्मल सोल्युशन म्हणजे एक नॉर्मल, बाय नॉर्मल म्हणजे बाय म्हणजे 2, म्हणजे 2 नॉर्मल सोल्युशन. सेमी म्हणजे हाफ, म्हणजे n/2. डेसी नॉर्मल म्हणजे 1/10 किंवा n/10. आणि सेंटी नॉर्मल म्हणजे काय? n/100. परत बघू. नॉर्मल म्हणजे 1 नॉर्मल, बाय नॉर्मल म्हणजे 2 नॉर्मल, सेमी म्हणजे हाफ, म्हणजे n/2. डेसी नॉर्मल म्हणजे 1/10, म्हणजे n/10. आणि सेंटी नॉर्मल म्हणजे काय? n/100. तर आता आपण क्वेश्चन बघू. फाइंड द मास ऑफ NaOH प्रेझेंट इन 250 सेमी नॉर्मल. बघा हा शब्द आला सेमी नॉर्मल म्हणजे नॉर्मॅलिटी किती? हाफ आहे. तर नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला काय बघितला आपण? नॉर्मॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट प्रेझेंट इन 1 लिटर सोल्युशन. तर मी इकडे सॉल्व करतो बघा. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट कसे फाइंड करायचे आपण बघितलं. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट मास अपॉन इक्विव्हॅलेंट मास, आणि हा मास फाइंड करायचा आहे आपल्याला. मग आपल्याला नॉर्मॅलिटी किती दिली? 1/2. आपण नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट आहे तसेच ठेवू. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलेंट प्रेझेंट इन 1 लिटर सोल्युशन. तर सोल्युशन किती दिलंय? 250 ml. मग याला जर आपण 1000 ने डिवाइड केलं तर लिटर मध्ये येईल, बरोबर? हा 0 गेला, हा 0, म्हणजे किती येईल? 0.25. हा जाऊन तिकडे मल्टिप्लाय होईल 0.25.
25 म्हणजे ते येईल 0.125. किती आलं? 0.125. तर मी इथे लिहितो बघा, 0.125 इज इक्वल टू नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट. नंबर ऑफ ग्राम इक्विव्हॅलंट काय आहे? मास अपॉन इक्विव्हॅलंट मास किंवा इक्विव्हॅलंट वेट. आणि आपल्याला हा मास फाइंड करायचा आहे. आपल्याला माहिती आहे इक्विव्हॅलंट मास कसं फाइंड करतात. मी इकडे लिहितो बघा, इक्विव्हॅलंट मास इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवाइडेड बाय फॅक्टर एक्स. आणि इथे NaOH दिलाय. आता 4-5 सम सॉल्व झाले. NaOH वेट तुम्हाला मॉलिक्युलर वेट माहित पाहिजे. आता 40 असतं आणि फॅक्टर एक्स त्याचं किती असतो? 1. तर हा झाला 40. मग मास कसं फाइंड करणार? हा 40 जाऊन तिकडे मल्टिप्लाय होणार म्हणजे 0.125 इंटू 40 दॅट इज इक्वल टू मास. चला हे मल्टिप्लिकेशन करा. 0.125 इंटू 40. मग मास किंवा तुम्ही त्याला वेट पण म्हणू शकता. त्याचा मास किती येणार? 5 ग्राम. म्हणून हे शब्द तुम्हाला पाहिजे माहित पाहिजे. नॉर्मल म्हणजे काय, बाय नॉर्मल म्हणजे काय, सेंटी नॉर्मल म्हणजे काय, सेमी नॉर्मल म्हणजे काय, डेसी नॉर्मल म्हणजे काय. तर अशा पद्धतीने आपण त्याचं सम सॉल्व करतो. आता आपण नवीन पॉइंट बघू, नॉर्मलिटी ऑफ मिक्सचर. काय बघू? नॉर्मलिटी ऑफ मिक्सचर. आता पहिली केस अशी कन्सिडर करू आपण, जे दोन्ही आपण मिक्स करणार आहे ते ऍसिड आहे, म्हणजे ऍसिड प्लस ऍसिड किंवा बेस प्लस बेस. पहिली केस आपण काय फाइंड करू? का दोन्ही ऍसिड मिक्स करणारे दोन्ही ऍसिड आहे आणि मिक्स करणारे दोन्ही बेस आहे. समजा हा पण ऍसिड आहे आणि हा पण ऍसिड आहे आणि आपण मिक्स करतोय, किंवा हा बेस आहे आणि हा बेस आहे आणि आपण तो मिक्स करतोय. समजा याची नॉर्मॅलिटी N1, याचा व्हॉल्यूम आहे V1, याची नॉर्मॅलिटी N2, याचा व्हॉल्यूम आहे V2. आपण जर तुम्ही मोलॅरिटीचा कन्सेप्ट बघितला असेल तिथं पण शिकलोय आपण हे व्हॉल्यूम ऍड करू शकतो V1 प्लस V2. पण नॉर्मॅलिटी कशी फाइंड करायची? आणि मी परत सांगतो, आपण कोणती केस बघतोय, एक तर दोन्ही ऍसिड असतात किंवा दोन्ही बेस असतात. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला वापरायचा. नवीन नॉर्मॅलिटी म्हणजे नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर कशी फाइंड करायची? N1 V1 प्लस N2 V2 अपॉन V1 प्लस V2. सिंपल फॉर्म्युला आहे. N1 V1 प्लस N2 V2 अपॉन V1 प्लस V2. 3 जर मिक्स केलं तर N1 V1 प्लस N2 V2 प्लस N3 V3 अपॉन V1 प्लस V2 प्लस V3. चला इथे एक क्वेश्चन घेतलाय आपण. 0.2 नॉर्मल 200 ml HCl is mixed with 0.3 normal 300 ml of HCl. म्हणजे दोन्ही HCl आहे, म्हणजे दोन्ही ऍसिड आहे. मग आपण फॉर्म्युला लावायचा N1 V1 प्लस N2 V2 अपॉन V1 प्लस V2. N1 पहिले ही इन्फॉर्मेशन घेऊ आपण. 0.2 इंटू व्हॉल्यूम किती आहे 200 प्लस नंतर इकडं 0.3 नॉर्मल आहे म्हणजे 0.3 आणि किती व्हॉल्यूम आहे 300 आणि दोन्ही व्हॉल्यूम आपल्याला ऍड करायची. इकडं 200 आहे इकडं 300 आहे म्हणजे टोटल 500. मल्टिप्लाय करा 0.2 इंटू 2 4 म्हणजे झालं 40. 3 3 जा 9 म्हणजे प्लस 90 अपॉन 500 म्हणजे हे किती झालं 130 बाय 500. 0 कॅन्सल 0 कॅन्सल
तर हे उत्तर येईल 0.26. किती येईल? 0.26. हे कधी करायचं? हा फॉर्म्युला कधी वापरायचा? ज्यावेळेस मिक्स करणारे दोन्ही ऍसिड असेल किंवा मिक्स करणारे दोन्ही बेस असेल. एक ऍसिड आणि दुसरा बेस असेल तर काय करायचं आपण पुढे बघू. आधी हा फॉर्म्युला बघा. मिक्सचर ऑफ नॉर्मॅलिटी कशी सापडायची? ज्यावेळेस दोन्ही ऍसिड असेल N1V1 प्लस N2V2 अपॉन V1 प्लस V2. आता आपण पुढली केस धरू. जर एक ऍसिड आणि दुसरा जर बेस असेल तर तुम्ही काय करायचं? दोन्ही जर ऍसिड किंवा दोन्ही बेस असेल तर आपण फॉर्म्युला बघितला N1V1 प्लस N2V2 अपॉन V1 प्लस V2. पण एक जर ऍसिड असेल दुसरा बेस असेल, मी धरतो का हा ऍसिड आहे, हा पहिले ब्रेकर मध्ये ऍसिड आहे म्हणून मी लिहितो इथं NaVa. हा A म्हणजे ऍसिड आणि हा समजा बेस आहे NbVb. व्हॉल्यूम तर आपण ऍड करणार आहे Va प्लस Vb. एक ऍसिड असेल आणि दुसरा बेस असेल तर तुम्ही काय करायचं? मी इथं स्टार करून लिहितो बघा. आपण चेक करायचं. काय चेक करायचं? जर हा NaVa प्रोडक्ट ऑफ NaVa जर जास्त असेल NbVb च्या, म्हणजे NaVa चा प्रोडक्ट जर जास्त असेल NbVb चा, तर गिवन सोल्युशन काय असणार आहे? ऍसिडिक. जर NbVb जर जास्त असेल NaVa चा, तर गिवन सोल्युशन काय असेल? बेसिक. बरोबर ना? जर प्रोडक्ट बेसचं जास्त असेल तर तो बेसिक असणार. बेसिक. आणि तो जर प्रोडक्ट ऍसिडचं जास्त असेल तर तो ऍसिडिक असेल. जर NaVa इज इक्वल टू NbVb तो न्यूट्रल असेल. पहिलं काय चेक करायचं? कोणाचं प्रोडक्ट जास्त आहे? समजा ऍसिडिक असेल ते कधी असणार? NaVa इज ग्रेटर दॅन NbVb. बरोबर ना? ऍसिडिकचा प्रोडक्ट जास्त असणार त्यावेळेस काय फॉर्म्युला वापरायचं तुम्ही? NaVa मायनस, आता इथं मायनस वापरायचं, NbVb अपॉन Va प्लस Vb. तो समजा जर NbVb इज ग्रेटर दॅन NaVa, NB ग्रेटर आहे म्हणजे तो काय असणार आहे? बेसिक. तो असेल तर फॉर्म्युला काय वापरायचा? NbVb मायनस NaVa अपॉन Va प्लस Vb. म्हणजे जो जास्त आहे त्याच्या तो छोट्या क्वांटिटीला काय करायचं? सबट्रॅक्ट करायचं. तर इथं बघा, हा क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर तुमचा हा आयडिया क्लिअर होणार आहे. काय क्वेश्चन? 0.2 नॉर्मल 100 ml HCl प्लस 0.3 नॉर्मल 200 ml NaOH. फाइंड नॉर्मॅलिटी. फाइंड नॉर्मॅलिटी असं दिलंय. तर आपण आधी चेक करू. सुरुवातीला हा जो डाटा दिलाय तुम्हाला तो ऍसिड साठी दिलाय. म्हणजे काय? NaVa आपण चेक करू सुरुवातीला. हा किती? 0.2 नॉर्मल इंटू 100 म्हणजे याचं किती झालं? 20. बरोबर ना? तर इकडं हा बेस दिलाय, मग आपण इथं NbVb हा किती? 0.3 इंटू 200 म्हणजे हा पॉइंट झाला 60. बरोबर. मग मला सांगा कोण जास्त? इथं बेस जास्त आहे. बेसचं प्रोडक्ट जास्त आहे म्हणजे रिझल्टंट सोल्युशन कसं पाहिजे आपल्याला? बेसिक.
मग बेसिक साठी आपण कोणता फॉर्म्युला वापरायचा? NB VB मायनस NA VA अपॉन NA प्लस NB. बघा सॉल्व करून, तोपर्यंत मी चॉक घेतो. तर हा किती आहे? प्रोडक्ट 60 मायनस 20 आपण व्हॉल्यूम किती आहे? 300. 40 बाय 300. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. बघा किती येतं? 4 डिवायडेड बाय 30. सॉल्व करून बघा. तर याचं उत्तर येतं 0.133. नीट समजून घ्या, इथं कोणाचं प्रोडक्ट जास्त होतं? बेसचं. म्हणून NB VB मायनस NA VA अपॉन NA प्लस NB. VA प्लस VB. इथं चुकून लिहिलं मी. इथे येणार VA प्लस VB. व्हॉल्यूम ऍड करायचं आहे आपल्याला, बरोबर. इथं चुकून फॉर्म्युला लिहिता. इथं VA प्लस VB. आणि तो जर ऍसिड जर जास्त असेल तर NA VA मायनस NB VB अपॉन VA प्लस VB. व्हॉल्यूम ऍड करायचं. पण दोन्ही ऍसिड असेल आणि दोन्ही बेस असेल तर सुरुवातीला मी सांगितलं फॉर्म्युला N1V1 प्लस N2V2 अपॉन V1 प्लस V2. तर इथं हे चेक करणं खूप जास्त महत्वाचं आहे का रिझल्टंट सोल्युशन जे तयार होणार आहे तो ऍसिडिक आहे का बेसिक आहे. ज्याच्यातला आपण अजून एक छोटा सम सॉल्व करू, नंतर इथं आपण हा व्हिडिओ स्टॉप करू. आता हा क्वेश्चन बघा. इफ 0.4 नॉर्मल 500 ml HCl neutralizes 300 ml KOH, find normality of mixture. किंवा मिक्सरची नाही, फाइंड नॉर्मॅलिटी, असा क्वेश्चन आहे. मिक्सरची नाही, फाइंड नॉर्मॅलिटी. आता बघा इथं शब्द दिलाय न्यूट्रलाइज कम्प्लिटली. न्यूट्रलाइज कम्प्लिटली म्हणजेच NaVA इज इक्वल टू NbVB. इथं शब्दच दिलाय न्यूट्रलाइज कम्प्लिटली, म्हणजे कम्प्लिटली न्यूट्रलाइज होतं. Acid will completely neutralize this. Base will completely neutralize this acid. म्हणजे NaVA is equal to NbVB. Na म्हणजे ऍसिडचा डाटा घ्यायचा आहे, म्हणजे 0.4. व्हॉल्यूम किती दिलं? 500. NB आपल्याला सापडायचं. फाइंड नॉर्मॅलिटी ऑफ बेस. त्याचं नॉर्मॅलिटी सापडायचं आहे आपल्याला. व्हॉल्यूम किती दिलं इथं? 300. तर इथं NB किती येणार मग? 0.4 into 500 divided by 300. करा हा सम सॉल्व. आणि याचं फायनल उत्तर येतं 0.66. तर या पद्धतीने आपण नॉर्मॅलिटीवर हा कम्प्लीट व्हिडिओ बनवलेला आहे. तरी तुम्हाला काही अडचण आली तर मी तुम्हाला ते सॉल्व करून देईल. पण विद्यार्थ्यांनो, या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्हिडिओज होत जातील आणि आपल्याला माहीत नाही लॉकडाऊन अजून किती दिवस चालेल. आणि ज्यावेळेस हे लॉकडाऊन उघडेल, आता शासनाने तर सांगितलं की जूनपासून आपल्याला ऑनलाईन व्हिडिओ स्टार्ट करायचे, म्हणून तुमची परीक्षा काय पुढे जाणार नाही. म्हणून हे ऑनलाईन टीचिंग सिरियसली घ्या. आता इथून पुढे आपल्याला दररोज 1-2 व्हिडिओ आपले अपलोड होत जातील. आम्ही पण या ऑनलाईन सिस्टीमसाठी नवीन आहे. सुरुवातीला हा बोर्ड आणणं, परत व्हिडिओमध्ये हळूहळू सुधारणा करत जाणं. तुमचं अजून काही सजेशन असेल तर आपण अजून ती सुधारणा करू. पण व्हिडिओ बघितलेला नाही हे कारण सांगणं सोडून द्या. तो व्हिडिओ तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करा, वारंवार बघा. मी ऑलरेडी पण सांगितलंय तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 तास अभ्यास ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये असतात त्यावेळेस आम्ही करायला सांगतो. आता तुम्ही घरी आहे म्हणून व्हिडिओ बघून तुमचा 4 ते 5 तास अभ्यास झालाच पाहिजे.
आणि या ऑनलाईन टीचिंग म्हणजे याच्यात जर अजून काही सुधारणा करायची असेल तर आपण ती पण करू, पण हे चॅप्टर्स आपले परत होणार नाही, कारण आपल्याला तेवढा टाईमच भेटणार नाही. ज्यावेळेस हे लॉकडाऊन आपण हे कॉलेज स्टार्ट करू त्यावेळेस तुमचं नॉर्मल ज्या वेळेस तुमची फायनल बोर्ड एक्झाम असते, तुमचे जेईची एक्झाम असते, त्याच वेळेस असणार आहे. हे आता पुढं पोस्टपोन होणार नाही, कारण शासनाने पण सांगितलं तुम्ही ऑनलाईन टीचिंग करा, तर दिलेल्या वेळातच आपली एक्झाम होणार आहे. मग आपलं हे ऑनलाईन टीचिंग हे एकदम सिरियसली घेणार. जसं आपण क्लासमध्ये बसतो तसं घरी बसून उलट तुम्हाला याचा फायदा आहे. हे आपण वारंवार रिमाइंड करून बघू शकतो. याच्यात जर काही डाऊट असेल तर मला नक्की कळवा, कारण तुमची बॅच ही माझ्यासाठी नवीन आहे. लॉकडाऊन नंतर ही बॅच मला दिलेली आहे. तर एकदा सगळ्यांची नावं आणि म्हणजे तोंडवर जर झाली तर मी तुम्हाला फोन करून सगळं सांगू शकतो. तरी मी काही दिवसांनी फोन करणारच आहे तर तुम्ही हे व्हिडिओज रेग्युलरली बघतात का नाही. कारण सॉलिड स्टेट चॅप्टर जर तुम्ही परत व्हिडिओ जर बघितला तर एकदम चांगल्या पद्धतीनं सॉलिड स्टेट आपण कंप्लीट केला, तरी तुम्हाला ऑनलाईन एक्झाममध्ये मार्क्स नाही. म्हणजे काहीतरी चुकतंय, एक तर माझं टीचिंगमध्ये चुकतंय किंवा तुम्ही ते व्हिडिओ बघतच नाही किंवा तुम्ही ते प्रॅक्टिस करतच नाही. आपल्याला ऑनलाईन किंवा मी आता सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीची पूर्ण शीट दिलेली आहे, त्याच्यात वेगवेगळे सम्स आहे, ते सम सॉल्व करा. हे व्हिडिओ वारंवार बघा. मी याचे नोट्स तयार करतोय. 1-2 दिवसात जसे नोट्स याचे कंप्लीट होतील तसे मी ते अपलोड करणार. एक तर मी आधीच सांगितले, एक तर माझे नोट्स वापरा किंवा मी तुम्हाला जे शीट्स दिले आहेत त्याच्यातून स्वतःचे नोट्स तयार करा. तर हा होता कंप्लीट व्हिडिओ ऑन नॉर्मॅलिटी. थँक्यू.